सतत बाहेरचं खाल्ल्यानंतर किंवा मग एकदम हेवी जेवण केल्यानंतर शेवटी आठवण येते ते घरच्या साध्या जेवणाची म्हणजेच आपल्या कम्फर्ट फूडची। तर आज आपण असाच एक दक्षिण भारतीय खिचडीचा प्रकार बघणार आहोत। तर आजची आपली रेसिपी आहे खारा पोंगल। तर हा खारा पोंगल करण्याकरिता एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। हे मिक्स करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर स्वच्छ पाणी घालून 10 मिनिटे तसंच राहू द्यायचं। 10 मिनिटांनंतर यातील पाणी निथळून कुकरमध्ये घेऊन वरतून 1 चमचा तूप, चवीनुसार मीठ आणि 4 वाट्या पाणी घालायचं। या खिचडीमध्ये हळद घातली जात नाही, पण जर तुम्हाला घालायची असल्यास या स्टेजवर घालू शकता। हे मिक्स करून पाण्याला उकळी आली की याचं झाकण लावून कुकरच्या साधारण 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। पहिली शिट्टी हाय फ्लेमवर आणि उरलेल्या शिट्ट्या लो टू मीडियम फ्लेमवर काढायच्या आहेत। 4 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा। कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता आपली ही बेसिक खिचडी तयार आहे। या खिचडीला जो फ्लेवर असतो तो त्याच्या फोडणीमुळे येतो। तर फोडणीसाठी 2 मोठे चमचे तूप गरम करून घ्यायचं। या खिचडीमध्ये तुपाचाच वापर करायचा। तूप गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं, वेळेवर कुटलेली काळी मिरीची पूड, अर्धा चमचा आल्याची पेस्ट, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, थोडेसे कढीपत्त्याचे पानं, पाव चमचा हिंग आणि 10-12 काजूचे तुकडे घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि गरमागरम ही फोडणी या खिचडीवर ओतायची आहे। मिक्स करून लगेचच गरमागरम सर्व करायची, म्हणजे खाणाऱ्याला खूप मजा येते। तशी ही खिचडी अशीच खायला खूप छान लागते, पण तुम्ही लोणचं, पापड, कढी बरोबर सुद्धा सर्व करू शकता। एक नंबरच लागते। तर नक्की ट्राय करून बघाल, कशी झाली कमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।